नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण EVS पार्ट 2 यामधील चॅप्टर नंबर 3 लाईफ ऑन अर्थ यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 3 लाईफ ऑन अर्थ म्हणजे पृथ्वीवरील सजीव यावरील आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे। त्यामध्ये क्वेश्चन 1 दिलेला आहे, आन्सर इच क्वेश्चन इन 1 सेंटेन्स। प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिलं ए, What instrument do we need to see a unicellular organism? Answer: we need a microscope to see a unicellular organism. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? B. Where did you protozoa appear first? तर answer: एकपेशीय सजीव कसे निर्माण होतात? आन्सर: उत्तर, द प्रोटोझोआ appeared first in water. C. Write 1 characteristics of animal. तर animals can breathe. Why can we not see protozoa with naked eyes? Answer: we cannot see the protozoa with the naked eyes because they are every tiny organism. E. Which is the only planet where life is known to exist? Answer: the Earth is the only planet where life known to exist. Question 2. Answer the following question in brief. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये ए आहे, हाऊ वेअर द सन अँड द प्लॅनेट्स इन युअर सोलार सिस्टीम क्रिएटेड? सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? तर आन्सर: अराउंड 4.5 मिलियन year ago, and enormous clouds of very hot gases and dust was spinning at the great speed in space. Second, its circular motion and great speed caused its division into several portions. 3. This splitting created the sun and the planets in your solar system. B. Write any 2 characteristics of animal. प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। तर आन्सर: 1. Animal move to find food or for other purpose. B. Some species of animals lay eggs and their young ones are born about of eggs, whereas animals of some other species give birth to their young ones. C. Name of 8 planets in your solar system. तर आन्सर: मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सॅटर्न, युरेनियस, नेपच्यून are the 8 planets in your solar system. D. Write about the beginning of life on Earth. Answer: after cooling of the surface of the Earth, water bodies were formed. Various kind of unicellular organisms known as protozoa first appeared in water. Gradually, multicellular organisms developed from the unicellular ones. Question 3. Find the names of the planet in the box below. प्रश्न क्रमांक 3. पुढील चौकटीतील लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा। तर पहिलं केलेलं आहे आपण इथं मर्क्युरी, नंतर आहे आपलं मर्क्युरी हे पहिल्या नंबरचं, नंतर आहे आपलं सॅटर्न, काय आहे सॅटर्न हे, नंतर नेपच्यून, नंतर केलेला आहे नेपच्यून, नंतर व्हीनस, नंतर आहे अर्थ,
नंतर आहे युरेनियस, नंतर आहे मार्स आणि नंतर आहे ज्युपिटर. अशा प्रकारे. नंतर क्वेश्चन नंबर 4, अरेंज द इव्हेंट्स गिवन बिलो इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. तर त्यामध्ये अ आहे वॉटर बॉडीज अपीयर्ड ऑन अर्थ सरफेस. पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली. बी, द सन अँड द प्लॅनेट्स वेअर फ्रॉम. सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई, प्रोटोझा अपीयर्ड इन वॉटर. अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई, अन इनोर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट फॉर्म इन स्पेस. तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. तर ए इन आपलं enormous cloud of hot gases and dust from in space. B, in the sun and the planet were from. C, water bodies appeared on the earth's surface. D, protozoa appeared in water. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.